साबळे दादा शेतकरी पुत्र आहे. आता संविधानानं प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा, बोलण्याचा. आता रविराज साबळे दादांनी त्यांचं मत मांडलं. बरं, त्यांनी शिवीगाळ केली नव्हती, काही नाही. फक्त त्यांनी काय सांगितलं की बाबा सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे नेता मॅनेज झाले किंवा चॉकलेट खाऊन आले. यामध्ये बच्चू कडू साहेबांच्या कार्यकर्त्याच्या बुडाला आग लागायची गरजच नव्हती. कारण संविधानानं प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार दिलेला आहे. आणि दुसरीकडे बघायला गेलं तर आमच्या बच्चू कडू साहेबांचे कार्यकर्ते, आता मी पण त्यांचे कार्यकर्ते, संभाजीनगरला त्यांची जेव्हा सभा झाली त्यावेळेला मी पण त्या सभेला होते बरं का. कितीतरी अपंग लोक, कितीतरी म्हणजे सगळे त्या सभेला होते. आणि बच्चू कडू साहेबांचं कार्य खरंच कौतुक करण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन केले, उपोषण केले, त्याचा गर्व पण आहे. पण मी काय म्हणते, बच्चू कडू साहेब जरा हे जे कार्यकर्ते आहेत आपले, त्यांना थोडी आवर घाला. आमच्या रविराज दादांना एक शेतकरी पुत्र, ती काय कुठले आमदार नाहीत, खासदार नाहीत, मंत्री नाहीत किंवा कुठल्याही राजकीय पक्षातले ती नाहीत. ते त्यांचं शेतातलं एक प्रगतशील शेतकरी आहेत, शिकलेले सुशिक्षित शेतकरी आहेत. ती वाटलं तर नोकरी करू शकत होती, पण त्यांनी शेतकऱ्याला कसं पुढं जायचं ह्याच्यावर मार्गदर्शन करत आहेत. आता काही जण म्हणतात की त्याच्यात ते पैसे कमवतात. पैसे कमवायचा संबंध येत नाही, फुकटात केलेल्या वस्तूची. आणि त्यांचं पण पोट पाणी नाही का त्यांना की तुम्हाला फुकटात राय द्यायला. अरे त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी करतात, ते स्वतः शेतात मेहनत करतात, त्यांना शेतातली माहिती आहे. आता जेव्हा शेतकरी बांधवांवर संकट आले तेव्हा त्यांनी त्यांच्या अंतकरणातलं बोलून लावलं. त्याच्या आधी त्यांना ना आपल्या बच्चू कडू साहेबांना ते सपोर्ट करत होते. पण काहीच म्हणणं असतंय. आता मला सांगा, बच्चू कडू साहेबांनी जसं आता भर सभेतून तिथं जे आंदोलन होतं, आंदोलनातून ते मुंबईला गेले. मुंबईहून आल्यानंतर त्यांनी ते आंदोलन ठप्प केलं. आणि 2 दिवस जर तिथंच थांबले असते तर आम्हाला अनुभव आहे की आम्ही जरांगे पाटलांच्या सोबत होतो. जरांगे पाटील कधीही कॅमेऱ्याच्या बाजूला जात नव्हते, कधीही कुठं म्हणजे आंदोलन सोडून दुसरीकडे जाऊन तिकडून निर्णय घेऊन येत नव्हते. त्यामुळं भलेही बच्चू कडू साहेबांच्या भावना चांगल्या असतील, मतं चांगली असेल, मॅनेजही नसतील झाली, पण कुठंतरी मनात शंका येतीच ना की जर काय बोलायचं होतं तर सगळं काय ठरवायचं होतं तर हिथंच कॅमेऱ्यासमोर आंदोलनातच ठरवायचं होतं. मुंबईला जाऊन तिथं असं काही वेगळं ठरवून आले. शंका येणं साहजिकच आहे. आणि जनतेच्या मनात मग फक्त एकटेच रविराज साबळे नाहीत बोलत, कितीतरी सोशल मीडियावर असे हे व्हायरल झालेले आहेत की कितीतरी लोक बोलतात की मॅनेज झाले. मग बाकीच्यांना कुणालाच तुम्ही टार्गेट ट्रोल केलं नाही, बाकीच्यांवर केस नाही केले, पण रविराज दादावर लगेच तुमच्या कितीतरी केसेस, कार्यकर्ते फोन करायले, जीवे मारण्याची धमकी द्यायला. काय कोंबडी फिंबडी आहे का ती की तुम्ही त्यांना जीवे मारणार? बच्चू कडू साहेबांना एक विनंती करते, साहेब आम्ही तुमच्याकडं खूप चांगल्या नजरेनं बघतो, तुम्ही आमच्या हृदयात आहेत. आत्ता पण आम्हाला माहिती आहे की बाबा तुम्ही चुकीचं काही करणार नाहीत, पण तुमच्या कार्यकर्त्याला आवरा. कारण प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार असतो. प्रत्येकाला संविधानिकरित्या आपलं मत मांडायचा अधिकार आहे. आणि त्यांनी कुठल्या घाण शब्दात बोलले नव्हते. मॅनेज झाले आणि चॉकलेट घेऊन आले हे काही कुठली शिवीगाळ नाही. आणि तुम्हाला पण साहेब ह्याचा अनुभव आहे. ज्या वेळेला तुम्ही किंवा आपले रविराज साबळे दादा कुठला आमदार, खासदार, मंत्री, नेता किंवा ती कुठल्या पक्षातले नाहीत किंवा ती राजकीय व्यक्ती नाहीत, एक शेतकरी पुत्र आहेत की बाबा राजकीय व्यक्ती आहे म्हणून तो विरोधात बोलायला. पण तुम्ही राजकीय व्यक्ती आहेत बच्चू कडू साहेब, तुम्हाला राजकारणातलं माहिती आहे, तुम्ही राजकारणात आहेत, तुम्ही आमदार खासदार बनलेले आहेत. तर मला सांगा, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही प्रचार सभा घेताय, तुमचे कार्यकर्ते प्रचार सभा घेतात त्यावेळेला तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या लोकांवर टीका करताय, इतरांवर टीका करताय, मॅनेज झाले किंवा इथं पैसे खाल्ले तिथं पैसे खाल्ले. मग तुमच्यावर पण अशाच केसेस करायच्या का? कारण कितीतरी राजकीय लोक असतात, कितीतरी राजकीय लोक आहेत की ह्या पक्षातलं लोक त्या पक्षावर बोलतात, त्या पक्षातले लोक त्या पक्षावर बोलतात, ह्याच्यातले त्याच्यावर, त्याच्यातले हे चालतं ना राजकीय पक्षात. मग तुमच्यावर केसेस होतात का? अहो हे सोशल मीडिया आहे. त्यांनी त्यांचं मत मांडलं आणि ती मत मांडायचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि मी रविराज साबळे दादांना सांगते की रविराज दादा तुम्ही खरंच खूप चांगलं काम करताय. तुम्ही तुमचं मत मांडलं, एक शेतकरी पुत्र म्हणून मांडलं. आणि आम्हाला पण माहिती आहे की तुम्ही राजकारणी नाहीत, कुठल्या पक्षाचे नाहीत, काही नाही, तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवताय. त्यामुळं हे जे भुंकणारे कुत्रे असतात, भुंकणारे कुत्रे कधी चावा घेत नाहीत. त्यामुळं जी कोण ही कार्यकर्ते असतील जे तुम्हाला धमक्या देतात, हे करतात, तर त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करा आणि घाबरू नका. ही शेतकरी समाज तुमच्या पाठीशी आहे. ही शेतकरी लोक आहेत ना तर तुमच्या पाठीशी आहेत. तुमचं कार्य खूप चांगलं आहे,
पण मी माझ्या बच्चू कडू साहेबांना एक विनंती करते, साहेब कार्यकर्त्यांना आवरा, खरंच आवरा. कारण तुम्ही शेतकरी बांधवांच्या, अपंग बांधवांच्या, कितीतरी लोकांच्या मनावर राज करताय, तुम्ही त्यांच्या काळजात आहेत. उद्या चालून शेतकरी लोकांच्या मनात कुठंतरी तुमच्याविषयी तिरस्कार बसायला नको. कारण ही कार्यकर्ते चुकीचं करायलेत. पण माझ्या शेतकरी बांधवांना असं नको वाटायला की बच्चू कडू साहेब पण असेच आहेत म्हणून. कारण राजकारणातल्या लोकांवर विश्वास ठेवणं खूप कठीण आहे, पण जनतेचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. तुम्ही जनतेला फसवत नाहीत हा विश्वास आहे. तुम्ही जे काय आहे ती जनतेसाठी करताय, शेतकरी बांधवांसाठी, अपंगासाठी करताय, हा विश्वास जनतेमध्ये जी तुम्ही निर्माण केलेला आहे, तर तो ह्या कार्यकर्त्याच्या अशा चुकीच्या वागण्यामुळे विश्वास तुटू देऊ नका, हीच कळकळीची विनंती आहे. आणि मी आत्ता परत एकदा सांगते की बच्चू कडू साहेबांच्या खरंच म्हणजे कामावर गर्व आहे, त्यांनी खूप चांगलं काम करतात. पण माहीत नाही की आत्ताच्या उपोषणाला किंवा आत्ताच्या आंदोलनाला त्यांना काय झालं, किंवा त्यांनी तिथे गेल्यानंतर खरंच काय चांगलं म्हणजे केलेलं आहे, जनतेच्या हितासाठी केलेलं आहे, हे तर आपल्याला काही महिन्यानंतरच माहीत होणार आहे. पण एक सांगू का, एखादी गोष्ट आता इतके महिने तुम्ही तारीख घेतली एवढ्या लांबची, पण एखादी गोष्ट एकदा मागं पडली ना तर ती गोष्ट दुर्लक्षित होती. आत्ताच कसं असतं, ताजेत ताजा तुम्ही घाव घातला होता, ह्या एका घावासारखे 2 तुकडे झाले असते आत्ताच तुम्ही जर आंदोलन संपवलं नसतं तर, असं माझं नाही तर कितीतरी जणांचे म्हणणं असतात. त्यामुळं आता हे जे रविराज साबळे दादांना धमक्या वगैरे देतात, तर एक मला आशा आहे की बच्चू कडू साहेबांनी सांगितलं की बाबा बंद करा हे, तर बंद होईल. कारण रविराज साबळे दादांचं कार्य चुकीचं नाही आणि त्यांनी पुरावे पण दाखवले होते की पहिले रविराज साबळे दादांचा सुद्धा बच्चू कडू साहेबांना सपोर्ट होता. आणि काही जण म्हणतात की तुम्ही आंदोलन करून बघा, करून दाखवा. आंदोलन करणं, उपोषण करणं हे शेतकऱ्यांच्या रक्तात आहे बरं का. कारण शेतकरी असा शेतात ही शेतातल्या परिस्थितीमुळं किंवा घरातल्या बिकट परिस्थितीमुळं 2-2 दिवस उपाशी काढतो माझा शेतकरी बांधव. त्यामुळे शेतकऱ्याला नाही शिकवायचं की तुम्ही करायचं आंदोलन, तुम्ही करा आंदोलन. आणि तसा विचार केलं तर छत्रपती शिवरायांच्या विचारानं चालणारे आम्ही आहोत. संघर्ष कसा करायचा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं थोर पुरुषांच्या विचारानं चालणारीतले आम्ही आहोत. आणि एकजुटी आणि क्लिअर स्वभाव आणि आरशासारखं वागणं, उपोषणं, आंदोलनं हे जरांगे पाटलांकडून आम्ही शिकलेलो आहोत. त्यामुळं हे जे काही भुंकत होते ना काही लोक, हे उपोषणाचं आणि आंदोलनाचं, ते ज्ञान आमच्या लोकांना द्यायचं नाही बरं का. कारण शेतकऱ्याच्या रक्तातच संघर्ष आहे. त्यामुळं उपोषण कसं करायचं आणि आंदोलनं कसे करायची हे आमच्या शेतकरी बांधवांना माहिती आहे बरं का. कारण जेव्हा आम्ही मुंबईला गेलतो आरक्षणासाठी आंदोलनाला, तेव्हा सरकारनं आमचं खायचं प्यायचं बंद केलं, पण आमच्या शेतकरी बांधवांनी सगळं ॲडजस्ट केलं बरं का, सगळंच ॲडजस्ट केलं. आणि परत एकदा आमच्या बच्चू कडू साहेबांना मी परत एकदा विनंती करते की बच्चू कडू साहेब कार्यकर्त्यांना जरा सांगा, आवर घाला. कारण कसं असतंय, ठीक आहे रविराज दादा बोलला तर तुम्ही त्यांना उत्तर देऊ शकताय, पण त्यांना धमक्या नाही. आणि रविराज दादाला कळकळीची विनंती करते की रविराज दादा, तुम्ही ज्या ज्या लोकांनी तुम्हाला धमक्या दिल्या त्या लोकांचे नंबर पोलीस स्टेशनला जाऊन सरळ त्यांच्यावर केसेस करा. आणि राहिला प्रश्न रविराज दादावर केसेस करायचा, तर आम्ही सगळे रविराज दादाच्या पाठीशी आहोतच. कारण बोलायचा अधिकार हा प्रत्येकाला असतो, फक्त अपशब्द बोलू नये. रविराज दादांनी कुठलाही अपशब्द बोललेला नाही, त्यानं त्याचं मत मांडलेलं आहे. त्यामुळं ज्यांना मिरच्या लागल्या ना काही लोकांना, त्यांना काही समाजाशी घेणं देणं नसतं. कुणाचे तरी तळवेळ चाटायचे, काहीतरी करायचं आणि मग पुन्हा असं तसं म्हणायचं, तर यानं काही फरक नाही पडत फारसा. पण रविराज दादा परत एकदा सांगते की तो शेतकरी पुत्र आहे, शेतकऱ्यांच्या हितासाठी तो प्रत्येक मार्गदर्शन करत असतो. आणि सगळ्या गोष्टी रविराज दादा हा पुराव्यासहित बोलतो बरं का, बगैर पुराव्याचं तो बोलतच नाही. तरी पण मी काय म्हणते की बाबा बच्चू कडू साहेबांच्या भावना, खरं शेतकऱ्यांसाठी त्यांनी आंदोलन केले, उपोषण केले, संघर्ष केले, त्यांच्या भावना चांगल्याही असतील कदाचित. पण काय होतं की जेव्हा आंदोलनाचं ठिकाण सोडून तुम्ही तिकडे गेले, त्यामुळं कुठंतरी जनतेच्या मनात शंकेला हेच झालेलं आहे. त्यामुळं असं धमक्या देऊन किंवा हे करून प्रश्न सुटणार नाहीत. आणि ती शेतकरी पुत्र आहेत, ती त्यांचं मतं मांडत आहेत, त्यामुळं त्याच्यात कुणाला वाईट वाटायची गरज नाही.